ब्रेकनंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। मराठ्यांची एक पिढी ओबीसी मध्ये आली, त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिलेली आहे। मराठ्यांमधील कुणबी म्हणून समाविष्ट झालेल्यांमुळे ओबीसी मध्ये गर्दी होणार असं पंकजा मुंडे म्हणालेले आहेत। त्यामुळे नाही म्हटलं तरी हा ओबीसीला धक्का आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। ओबीसीला धक्का न लावता आरक्षण ही भूमिका होती असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मराठ्यांची एक पिढी ओबीसी मध्ये आली, त्यांचं स्वागत असल्याचं पंकजा मुंडे म्हणाले। 3-4 महिन्यापासून मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मागण्यासाठी लढत होते। या संदर्भात माझ्यासोबत पंकजा मुंडे बोलण्यासाठी लाखो कुणबीचे सर्टिफिकेट गेल्या अनेक वर्षात दिले गेले आहेत। त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ते कुणबी ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तो ओबीसी मध्ये आलेला आहे। आता ओबीसी कुणबीचे सर्टिफिकेट घेऊन मराठा समाजातील एक पिढी ओबीसी मध्ये आलेली आहे। ओबीसींना धक्का लागणार नाही हे वाक्य मी फार लोकांकडून ऐकते, पण ओबीसींना धक्का लागलेलाच आहे। पण आता लागलेलाच आहे तर कुणबी सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसी मध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल। ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला याच्यामुळे धक्का नक्कीच लागलेला आहे आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे विराजमान ते जर म्हणतात धक्का नाही लागला तर ते कसा हे त्यांनी ओबीसींना समजून सांगावं लागेल। आता जरांगे पाटलांनी ओबीसीत समाविष्ट करून घेतलं आहे तर आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि ते वितुष्ट लोकांमधलं